श्री स्वामी समर्थ. कसे आहेत सगळे? फिरायला जाता जाता मला आज असे एक जोडी दिसली. ते त्यांच्या मुलाला शाळेत घेऊन चाललेले होते. मी त्यांच्या मागं होते. ते पुढं आपले चाललेले होते. आता गृहिणी बघा, गृहिणी कोणतीही असू द्या, तिलाही घरातले विचार असतात, जास्तीत जास्त किचनचे. आणि ते मुलाला शाळेत घेऊन चाललेले असते आणि तो पण जॉबला चाललेला असतो. त्याच्या गळ्यावरती सॅक असते, म्हणजे मी असा अंदाज घेतला. आणि ती सांगते तिच्या नवऱ्याला की वटपौर्णिमा आलेली आहे 2 दिवसांनी, मला काही पूजेचं सामान लागेल. हो का? नवरा म्हणतो ठीक आहे, मग मला काय असेल ती यादी दे, मी तुला आणून देतो. मला ते ऐकून खूप छान वाटलं, म्हणून आज तुमच्याशी बोला वाटलं. बघा, सत्यवान सावित्रीची गोष्ट तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. वटपौर्णिमा ही खेडेगावामध्ये ना खूप छान साजरी करतात बघा. म्हणजे इतकं छान असतं ना की 2 दिवस आधी बांगड्या भरणार त्या महिला, हाताला मेहंदी लावणार, नवी साडी असणार, नाकामध्ये नथ घालणार, मस्त ते पूजेचं ताट, आणि ते वडाला जाणार. मग सगळ्या सुवासिनी एकमेकींना कुंकू लावणार, एकमेकीची ओटी भरणार, मग उखाणे घेणार त्याच्यामध्ये. ते उखाणे पण गावाकडचे इतके भारी भारी असतात ना, 3-3, 4-4 मिनटाचे ते उखाणे असतात बघा. आमच्या गावाकडं तर तसंच म्हणतात बघा, उखाणे खूप भारी. आणि मग काय आपापल्या घरी जातात. त्या दिवशी उपवास करतात पण त्या महिला, नवरा जेवल्याशिवाय जेवत नाही. साहजिक आहे, त्या काळी मुलीला सांगूनच लग्न व्हायच्या आधी तिला सांगितलेलं असतं, हे बघ आता तुझं लग्न होणार आहे, नवऱ्याच्या पाया पडायचं, उठलं की नवऱ्याचं तोंड बघायचं, हे तिला सांगितलं जातं. ती तशीच वागते. तर आत्ता बघा, आजकाल काय ना, मुली जॉब करतात, त्यांना वेळ नसतो, जॉबला जातात त्यांना अजिबात वेळ नसतो बघा. पण त्यातून ह्या मुली इतक्या हुशार असतात ना. आजकाल बघा, जागजागी येत ना त्या वडाच्या फांद्या मिळतात बघा, विकायला असतात. ह्या मुलींना वडाच्या फांद्या घरी घेऊन येतात आणि इतकी छान पूजा वगैरे करतात ना. पण करतात पूजा. मला ह्या मुलींचं खरंच आजकालचं कौतुक वाटतं. किती वडाची पूजा करणार, मस्तपैकी छान साडी ड्रेस काय असेल ना घालून जाणार बघा. ते त्यांनी जर ठरवलं ना की आज, म्हणजे त्या जॉबला असतात ना, ठरवलं ना, ते साड्या पण घालून जातात बघा. मी अशा बऱ्याचशा ठिकाणी कंपनीत पाहिलेले आहेत, त्यामुळे साड्या बिड्या पण घालून जातात. पण वडाची पूजा इतकी सुंदर घरी करणार. त्याला ती फांदी मस्त त्या गव्हाच्या तांब्यात वगैरे ते ठेवणार, राहून त्याला दोरा बिरा गुंडाळणार, ते सगळं जसं वडाच्या झाडाला करतात तसं ते सगळं ठेवून देणार, पूजा बिजा करणार, उपवास सगळं करणार. मला आवडतं. आजकालच्या मुलींचं खरंच हे आवडतं. म्हणजे कुठं डोकं लावतील मुली, महिला काही सांगता येत नाही आहे बघा. त्या काळी सत्यवानाला सावित्रीने आणलं होतं, ही गोष्ट तर सगळ्यांना माहिती आहे. आणि ती सावित्री पण किती छान दाखवलेली. तो त्याचा प्राण घेऊन चाललेला असतो, तर ते यमाच्या पाया पडते. किती हुशार दाखवली ती. पाया पडते तर यम लगेच आशीर्वाद देतो, अष्टपुत्र सौभाग्यवती. तर ती हसते. म्हणतो तू का हसते? ती म्हणते तुम्ही मला आशीर्वाद दिलाय, पण माझ्या नवऱ्याला घेऊन चालला, मी 8 पुत्र कसे काय देणार? यम इतका त्याला पण हसायला येतो, तो त्या सत्यवानाची प्राण परत देतो. म्हणजे महिला कुणीही असू द्या, की त्या किती चतुर असतात बघा ना. मला हेच सांगावं वाटलं की आजही मुली काही IT मध्ये आहे, जॉब करतात, की त्यासुद्धा बघा ना, म्हणजे छान पूजा बिजा करूनच जातात. की असं नाही आहे की पूजा करत नाही आहे, त्या पण पूजा करतात. नाही वडाला जाऊ द्या, पण ती फांदी आणून ते घरात पूजा करणार. मला हे सांगायचं होतं तुम्हाला, की खरंच म्हणजे महिला कुठं डोकं लावतील काय सांगता येणार नाही. बरोबर आहे, त्यांचं पण बरोबर आहे. आज पूर्वी कसं माणसं एकत्र होती, एकमेकांना वेळ देत होते. आजकाल तसं नाही. आजकाल महागाई वाढली, त्यामुळे मुलींना पण जॉब करायला लागतो. घरोघरी आज बरेच जणी जॉब करतात, जॉब करायलाच लागतो त्यांना, पण त्यातूनही पूजा करतात.
ते मला खूप कौतुक वाटलं. कारण आज तर मी जोडप्यांना पाहून मला आज तुमच्याजवळ हे बोलावं वाटलं, म्हणून मी आज तुमच्याजवळ बोलले. तर सत्यवान सावित्रीची गोष्ट तुम्हाला कशी वाटली? मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आवडलं तर.